वसईमध्ये अवाजवी वीज बिलाच्या संतापातनं ग्राहकाचा महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, वेळीच हस्तक्षेप झाल्यानं अनर्थ टळला। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप, तपासणी करण्याची मागणी। अहिल्यानगरच्या टिळक रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद, जवळपास 40 नागरिकांचा पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा। 40 नागरिकांना चावा। महापालिकेची यंत्रणा 3 ते 4 तास उशिरा पोहोचल्यानं नागरिक संतप्त। रात्री उशिरा कुत्र्याला पकडलं, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। नाशिकच्या मालेगावात घराचा स्लॅब कोसळला, आजी आणि नातवाचा मृत्यू, सततच्या पावसामुळे घडलेली घटना। नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात दरड कोसळली, रस्त्याच्या मध्यभागी कोसळली दरड, सुदैवाने जीवितहानी नाही। रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, खेडमधील मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी। खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली, राजाराम बंधाऱ्यावरनं धोकादायक पद्धतीने होणारी वाहतूक प्रशासनाने रोखली। बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवल्यानं वादावादीचे प्रकार। रायगडच्या अलिबाग नागोठणे मार्गावर टेम्पो आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक, अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू। रत्नागिरीच्या दापोलीतील प्राजक्ता बोंगाळे यांच्याकडून यूएस आर्मीचं खडतर प्रशिक्षण पूर्ण। प्राजक्ता क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट आणि मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स असल्याची माहिती। सध्या अमेरिकन सैन्याच्या मेडिकल विभागात सेवा देत असल्याचं समोर। महाराष्ट्रातनं यूएस आर्मीत जाणाऱ्या प्राजक्ता बोंगाळे ठरल्या पहिल्या मराठी महिला। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या आरळा इथे 22,000 वृक्षांचं रोपण, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत उपक्रम यशस्वी। विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत आंबा, फणस, जांभूळ, करंजच्या बिया केल्या होत्या जमा।